तिळेश्वर तीर्थक्षेत्र परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य, तातडीने स्वच्छतेची मागणी. वाडा तालुक्यातील प्रसिद्ध तिळेश्वर तीर्थक्षेत्रलगत असलेल्या नदीपात्रात सध्या मोठ्या प्रमाणात अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या ठिकाणी दररोज अनेक भाविक विविध धार्मिक विधीसाठी येत असतात. विशेषतः दशक्रिया विधी तसेच इतर धार्मिक विधी येथे मोठ्या प्रमाणात केले जातात. मात्र हे विधी पार पडल्यानंतर अनेक जण आपले मांगल्य वस्त्रे, अर्पण केलेल्या वस्तू तसेच विधीमध्ये वाहिलेले केस नदीपात्रातच टाकून निघून जातात. त्यामुळे या ठिकाणी कचऱ्याचे व घाणीसाठ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अनेक ठिकाणी तीव्र दुर्गंधी निर्माण झाली आहे. सध्या नदीपात्रालगत काही दिवसापासून एक जनावरही मृत अवस्थेत पडून असल्याने परिसरात दुर्गंधी अधिकच वाढली आहे. तसेच पुढे हीच घाण पाण्यात मिसळत असल्याने भाविक तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या नदी परिसरात नागरिक अंघोळही करतात. तसेच या पाण्याचा वापर पुढे काही गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि पाणी पुरवठ्यासाठीही केला जात असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. या भागातून अनेक पाईपलाईन जोडलेल्या असल्याने दूषित पाण्यामुळे आजार पसरू शकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तिळेश्वर परिसर हा देवमाशांसाठी प्रसिद्ध असून देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रापैकी एक मानला जातो. मात्र अशा पवित्र स्थळी अस्वच्छतेचे वाढते प्रमाण पाहता भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नदीपात्रातील घाण टाकण्यात आलेल्या वस्तू व मृत जनावरं हटवून संपूर्ण परिसराची स्वच्छता करावी. तसेच भविष्यात अशा प्रकारची घाण होऊ नये यासाठी योग्य व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिक नागरिक व भाविकांकडून जोर धरत आहे.